मित्रांनो, कसे आहात सर्व? आनंदी असाल, मजेत असाल, जिथे असाल तिथे सेफ असाल. काय मॅच होतं ते, गेले 2 दिवस IPLच्या मजा आली. कालची पण मॅच सुपर झाली, आजची पण मॅच सुपर झाली. एक वेळ अशी होती जिथे जेव्हा आयुष बदोनी आऊट झाला असं वाटलं की मॅच संपली, आणि जवळजवळ तेव्हा शामी आला त्याच्याबरोबर, मुकुल चौधरी बरोबर, जो नवीन प्लेयर आहे ज्याने मॅच जिंकवली. तेव्हा जवळजवळ मला वाटतं तरी 40 काय 45 रन्स पाहिजे होते 4-5 ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर शामी पण आऊट झाला, आणि लास्टच्या 3 ओव्हरमध्ये 43 रन्स पाहिजे होते, आणि या भाईने केले, एकट्यानेच केले. जवळजवळ फक्त आवेश खानचे 1 काय 2 रन्स होते, आणि 22 लेग बाईसचे 1-2 रन, बाकी सर्व रन्स त्यांनी मारले. आणि कसले खतरनाक 6 मारले. धोनी जसे हेलिकॉप्टर शॉट मारायचा तसा एक स्ट्रेट त्यांनी मारलाच, पण त्यांनी एक असा काय बोलतात तिला, कोहलीने जसा हारिस रौफला मारलेला शॉट, कोहलीने असा समोर पंच केलं होतं. ह्यानी पंच नाही, ह्यानी असा जसं पॉईंटवरून कसं कट करतात तसा ह्यानी पण समोर मारला, असा मिड ऑफच्या इकडून असा, म्हणजे हेलिकॉप्टरच टाईप मारला. अशी 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 बॅटच फिरवला, एवढं स्पीडनी ना, त्याची बॅट स्पीड सॉलिड होती की तो समोर 6 गेला. तर जबरदस्त शॉट, तो एक शॉट सॉलिड मारला. आणि ह्याच्या लास्टच्या ओव्हरला वैभवच्या, जेव्हा त्यांनी वैभवनी वाईड यॉर्कर टाकले 2 जे मिस झाले, त्याच्यानंतर 2 मिस झाले, आणि तिसऱ्या बॉलला त्यांनी जो कनेक्ट केला तो बॉल 83 मीटर्स लांब 6 गेला तो, म्हणजे तो पण वाईड यॉर्करच होता, मुश्किल होता मारण्याला, पण तो मस्त कनेक्ट केला. त्याची बॅट स्पीड जबरदस्त होती, अशी झुप करून बॅट येते ना त्याची शॉटवर, सॉलिड मस्त. एक नवीन प्लेयर येतात आहे, मजा येते बघायला. तर एकट्याने मॅच काढली, जवळजवळ मॅच हरली होती. LSGचा जो ओनर आहे तो आपला हात जोडत असतो नेहमी, तर गेले 2 मॅच जिंकले आहेत. पण बॅटिंग जे मेन बॅट्समन होते त्यांच्याकडून खराब बॅटिंग म्हणजे पिच थोडंफार हे होतं, बाउन्स एवढा नव्हता, लो राहत होता बॉल, पण तरी एवढे मोठे प्लेयर आहेत, मार्करम, पंत, पुरन, शॉर्ट बॉलला आऊट झाले सर्वच. या वैभव वरून आणि शेवटची ओव्हर टाकली, पण त्यांनी आधीच्या ओव्हर चांगल्या टाकल्या. दोन्ही ओपनरला त्यांनी एका ओव्हरमध्ये आऊट केला, मार्करमला पण शॉर्ट बॉलवर, मिचेल मार्शला सुद्धा. त्याच्यानंतर पंतला ह्याने आऊट केलं, ग्रीन. इतके वर्ष बॉलिंग नाही टाकलं होतं, 1-1.5 वर्ष तो. आज त्यांनी पहिली 2 काय 3 ओव्हर टाकल्या, आणि शॉर्ट बॉलवर त्यांनी पंतला आऊट केलं. कमाल आहे यार. तर पुरणला पण शॉर्ट बॉलवर त्यागीने वाटतं आऊट केलं. तर हे जे मेन बॅट्समन होते ते लवकर आऊट. त्यातल्या त्यात मार्करमने कमी बॉलात, मला वाटतं 12 बॉलात 24-25 केले, 145चा त्याचा हे होता स्ट्राईक रेट, ओके होता तेवढा. त्याच्यानंतर आयुष बदोनी चांगली इनिंग्स केला, 27 बॉलमध्ये 57 करून तो आऊट झाला. 54 तो होता तेव्हा थोडं वाटत होतं की मॅच जिंकू शकतात क्लोज, पण तो आऊट झाला तर वाटलं मॅच संपली. कारण याचं नाव ऐकलं होतं डोमेस्टिकमध्ये, मुकुल चौधरीचं, चांगला हार्ड हिटिंग आहे, पण IPLमध्ये आता पहिल्याच मॅचमध्ये या बघितलं तर चांगले 6 मारले. पण तो मला वाटतं त्याची ऑन साईड जास्त स्ट्रॉंग दिसते, ऑफ साईडला एवढे त्यांनी 2 कनेक्ट झाले. जो आता मी मला 6 बोललो तो एक चांगला 6 झाला, आणि जो स्ट्रेट मारला ते 2 शॉट ऑफ साईडला आले त्याचे. बाकी सर्व त्यांनी ऑन साईडला 6 मारले. शॉर्ट बॉल, ओव्हरपिच बॉल आला ते सर्व 6 मारले. तर ओव्हरऑल इनिंग चांगली खेळला. KKRचे 4च विकेट गेले, पण त्यांचं काय म्हणतात ते, स्टार्ट तशी ओके होती. फिन ॲलन काहीतरी लवकर आऊट झाला 9 रन्सवरून, पण आज अजिंक्य रहाणे चांगला खेळला, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटने खेळला तो, 172 काय, तो 47 काय किती केली त्यांनी, 21 ते 22 बॉलमध्ये, 43 केले वाटतं, 20 बॉल समथिंग. ठीक आहे. तर तो त्याच्यानंतर ते थोडा हा पॉवेल खेळला चांगला, त्यांनी पण 39 केले. हा पण खेळला आज. ग्रीन पण त्याचा एवढा स्ट्राईक रेट होणार, रन बोलतो 24 बॉलात 28-30 वगैरे असं काही केली त्यांनी.
असं करत करत 180पर्यंत पोचले. बॉलिंग यांच्याकडून शामीने एक विकेट नाही मिळालं त्याला, पण 4 ओव्हर 21 रन्स दिली त्यांनी. राठीने पण 4 ओव्हर 27 रन देऊन एक विकेट घेतले. हे दोघांचे स्पेल सुपर होते. बाकी तुमच्या बॉलरला रन गेले, पण कोलकात्याच्या सगळ्याच बॉलरला रन पडले. फक्त वन अँड ओनली सुनील नारायण 4 ओव्हर 17 रन्स काय 13 रन्स देऊन एक विकेट घेतला त्यांनी. बाकी सगळे 9-10च्या रन रेटनी सगळ्यांना पडली. अरोराने 2 विकेट घेतले, पण 38 रन्स गेले त्याला. साईनी एकदम सगळ्यात खराब बॉल, त्याला जास्तच रन्स गेलेत आणि इकॉनॉमी पण खूप खराब आहे त्याची. त्यागी वगैरे हे काही बॉल चांगले टाकतात, मग काही बॉल ते खराब टाकतात. तर त्याच्यामुळे जरा बॉलिंग इश्यू आहे KKRचा. आज चक्रवर्तीला खेळलं नव्हतं, चांगला डिसिजन मिळतो बोल, त्याचा फॉर्म खराब आहे. ह्याला खेळलं रॉयला, त्यांनी तरी बरी ओव्हर टाकली त्यांनी. 2 विकेट घेतले, 4 ओव्हरमध्ये 32 रन्स दिले. तर KKR तर रन्स तसे कमी झाले, पण ठीक आहे. पण LSGची पण बॅटिंग काही खास नव्हती. विकेट गेले होते पहिलेच फटाफट. थोडे पार्टनरशिप ह्याने केली आयुष धोनीने, त्याच्यामुळे थोडे करत इथपर्यंत पोचते. पण शेवटच्या 4-5 ओव्हरला तर वाटलं मॅच संपली, LSG हरली. पण हा मुकुल जो खेळत गेला शामी आणि शामीबरोबर एवढी नाही पाडण्याची, आवेश खानबरोबरच त्यांनी पाडण्याची. सिंगल रन त्यांनी काढलेच नाही, कारण स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची होती. पण त्यांनी केलं. काल जे मिलर करू नाही शकला ते ह्यांनी करून दाखवलं. शेवटच्या बॉलला एक चान्स होता तसा ह्यांच्याकडे, कारण अरोराने स्लो बॉल बाउन्सर टाकला, तो बीट झाला, खेळू शकला नाही. बॉल विकेट किपरकडे गेला, अंगरक्षक. पण त्यांनी थ्रो खराब केला एकदम. जो असं थ्रो केला जो धावत होता हा रन्स घेण्यासाठी मुकुल, त्याच्यावर बॉडीवरच थ्रो झाला, त्याला लागला बॉल आणि तिथे थांबला. तो जर त्याने बॉलरकडे दिला असता तर एक चान्स होता. तर अशी मॅच झाली. पण बरं वाटते इंडियन्स बॅट्समन स्कोर करताना. असाच एखादा नवीन कोणतरी एक बॉलर यायला पाहिजे, जो चांगली स्पिनर किंवा फास्टर कोणीही चांगलं, म्हणजे विकेट मी बोलतो त्याला, कधी विकेट नाही मिळालं तरी चालेल, पण इकॉनॉमिकली चांगला बॉल टाकत असेल, खूप व्हेरिएशन असेल त्याच्याकडे, ऑफ स्पिन, लेग स्पिन, ते गुगली, कॅरम बॉल वगैरे असे 4-5 व्हेरिएशन असेल, तर असा एखादा स्पिनर किंवा एखादा फास्टर बॉलर, जसा तो मला अशोक शर्मा काय प्रदीप शर्मा आहे, तो काल यांच्याकडून खेळला GTच ना, GTकडून. स्पीड आहे त्याच्याकडे चांगली 150ची, पण ते लाईन अँड लेंथवर कंट्रोल आला पाहिजे. स्लो बॉल पण तर चांगला टाकतो, पण तेच त्याच्याकडे अजून जर व्हरायटी आला तर तो चांगला एक बॉलर होऊ शकतो. तर असं एखादा बॉलर यायला पाहिजे. बॅट्समन तर येतच असतात, तर IPLला कोण मिळतंच आपल्याला. आणि आता बॅट्समनची तर आपल्याकडे फॅक्टरीज आहे. बॉलर पण आहेत, पण त्यातल्या त्यात एक फास्टर किंवा चांगला स्पिनर जो पुढे जाऊन इंडियासाठी पण खेळू शकेल, असा या IPLमध्ये कोणतरी यायला पाहिजे. तर मजा येते मित्रांनो IPLला. गेल्या 2 मॅच तर कालची आणि आज मस्त आली. उद्या पुन्हा वैभव सूर्यवंशी आणि विराट कोहली समोरासमोर बघूया, मजा येईल. मला एक असं हे येतं आहे, काय याचं नाव, वैभव सूर्यवंशी बॅटिंग करतो आहे, इकडनं जो कोणी बॉलर असेल त्याला त्यांनी 1-2 सिक्स मारले आहेत, आणि कोहली समोर आला आहे त्याच्या. कोहली कसा रिॲक्ट करतो आहे, जसं त्यांनी ऑस्ट्रेलियाबरोबर ते कॉन्टसबरोबर असं बॉडी टच वगैरे केलेलं त्यांनी, म्हणजे असं खांदा मारलेला, जी त्याची एक ॲग्रेशन स्टाईल आहे कोहलीची, बॅट्समनला थोडं हे, तसं ह्याच्याबरोबर करेल काय. ॲक्च्युली नाही करायला पाहिजे, बिचारा लहान पोरगा आहे तो 15 वर्षाचा. तर काहीतरी करेल, काहीतरी बोलेल, किंवा त्याला काय अजून हे करेल, त्याला बूस्ट करेल की बाबा हा चांगला करतो आहे असं. तर ते एक बघायला आवडेल असं काय जर घडलं तर. आणि सूर्यवंशी खेळायला पाहिजे ॲक्च्युली थोडं त्यासाठी, तर मजा येईल अजून. बघू काय होतं. उद्या RCBच्या बॉलर लोकांची एक टेस्ट आहे जबरदस्त, कसे सूर्यवंशीला बॉलिंग टाकतात आहे.
तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा आणि आनंदी राहा.